हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सो आत्ता मी आलेली आहे दादरला. काही कामानिमित्ताने आलेली आहे. अगदी 10 मिनिटाचं काम आहे. ते काम झालं की मी लगेच निघणार आहे. आणि आज मी तुम्हाला माझा लुक शेअर करते, कारण बऱ्याच दिवसानंतर मी जीन्स आणि शर्ट असं काहीतरी घेतलंय आणि घातलेलं आहे. सो हे कुठे घेतले ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. सो मी बस पकडली आणि बसमधून निघाले आणि इथे आपला कबूतरखाना, आपला दादरचा फेमस. सो मी उतरले तिथून आणि मग त्यानंतर मग इथे तुम्ही बघत असणार तर दादर असं कधीच खाली खाली दिसत नाही, नेहमी भरलेलं दिसतं. पण आज असं झालंय की एकही स्टॉल दिसत नाही तिथे. आज धंदा नहीं लगा रे क्या इधर? हाँ, क्यों? पुलिस आ गई है. तो क्या हुआ? मतलब दिन भर नहीं लगेगा अभी? मालूम नहीं है. ठीक है. नहीं, मेरा वो कुर्ती देने का था ना, वो एक्सचेंज करने का था, इसके लिए. वो उधर किधर बैठता है, इसके लिए. तुम्ही ऐकलं असेल तर इथे दादरचा माहोल काही ठीक नाही आहे, कारण टुरिस्टमुळे बरेचसे असे प्रॉब्लेम झाले, त्यामुळे स्टॉल बंद असतात. सो इथे एक स्टॉल दिसला आणि तिथे मग शूज घेतला आणि दादरचं सुरती फरसाण तुम्हाला माहितीच असेल. भूक लागली म्हणून त्यामुळे मी मस्त साबुदाणा वडा घेतला, खाऊन घेतला आणि ट्रेन पकडली. लगेच बँड्रा गाठला. तर बँड्राला आता कशाला चालली तर ते पण सांगते. सो मागच्या शॉपिंग व्लॉगमध्ये बघितलं असेल तर मी पायल सोबत आलेली, शॉपिंग केलेली. सो तेच त्यामधले काही कपडे असे होते की ते येत नव्हते. सो त्यामुळे मग मला एक्सचेंज करायचे होते आणि खूप जास्त दिवस झाले की मग एक्सचेंज करून घेत नाही. सो त्यामुळे इथे बँड्राला आलेली आहे. मनामध्ये थोडी भीती पण होती की एक्सचेंज करून देणार की नाही, कारण ऑलरेडी 8 दिवस झालेले. सो इथे पिशवीमध्ये तुम्ही बघितलं असेल तर एक पॅन्ट आणि टॉप आहे, ते चेंज करायचं आहे. आणि राहिली कुर्ती ती दादरची, तर ती कुर्ती मी कधीही चेंज करेन, कारण नेहमी जाणं येणं होतंच दादरला. सो इथे आल्यानंतर माझी भीती पण मिटली, कारण दादाने खूप छान पद्धतीने टेन्शन दिलं. कारण काही काही लोक असे असतात की अजिबात एक्सचेंज करताना अजिबात नीट बोलत नाही व्यवस्थित आणि अजिबात रिस्पॉन्स पण करत नाही. पण या दादाने खूप छान पद्धतीने रिस्पॉन्स दिला आणि बराच वेळ मी घेतला खरं तर त्यांच्या शॉपमध्ये, पण छानपैकी पद्धतीने या दादांनी खूप छान असा रिस्पॉन्स दिला. सो बाजूच्या शॉपमध्ये ह्या पर्स होत्या, ती ब्राऊनवाली पर्स तुम्ही बघत असणार, तर मला ती खूप आवडलेली आणि म्हटलं चला हा लुक बघूया. तर इथे लुक बघते आहे आणि व्हिडिओ कॉल पण केला मिस्टरांना आणि मिस्टरांना दाखवलं, तर मिस्टर घे बोलले. पण ही पर्स होती 1500 रुपयाला आणि मला असं वाटलं की 1500 रुपये या पर्समध्ये काय घालवायचे, म्हणून मी काही घेतली नाही. मात्र तुम्हाला मला इथे सांगायचं आहे की मी जे विअर केलेलं आहे शर्ट आणि जीन्स, तर ते मी इथूनच हिल रोडमधूनच घेतलेला आहे. सो कसा वाटला माझा आजचा लुक ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, इथे मग मी इनरच्या शॉपमध्ये आली, जे की मी मागच्या व्लॉगमध्ये पण दाखवलेलं. तिथे आली आणि मग तिथे मी काही शॉर्ट्स वगैरे बघितले मुलीसाठी. तर हे एकदम सॉफ्ट मटेरियल आहे. आपण लोकल जेव्हा घेतो 40-50 रुपयाला, तर ते एकदम कम्फर्टेबल वाटत नाही. थोडंसं महाग आहे पण खूप कम्फर्टेबल वाटतं. आणि त्यानंतर मग या दादाने मला इथे शेपवेअर दाखवलं, पण मी शेपवेअर काही घेत नाही. पण ते खूप जबरदस्ती करत होते, पण मी म्हटलं नाही, कारण त्याच्यामध्ये मला कम्फर्टेबल अजिबात वाटत नाही, कारण मला असं दम घुटल्यासारखं वाटतं. सो फायनली मी तिथून निघाले आणि मग मी इथे ज्यूस पिला, कारण थंडीचं जरी दिवस असले पण दिवसा खूप गरम होतं. अरे वाह क्या खूब है.